मंडळी, कशा आहात? मजेत ना? आम्ही पण मजेत. पण काय आहे ना, आपणचा हात सारखा दुखत राहतो. त्यांना चहा पिताना पण आहे ना असा थरथर काप होतो. म्हणजे आता अशी सिच्युएशन आलेली समोर की त्यांना कप पण हातात घेता येत नाही. मग कोणीतरी सांगितलं त्यांना की ती रगत रोड आणि आंबी हळदची पावडर करायची आणि ती गरम पाण्यामध्ये उकळून हाताला लेप लावायचा रात्रभर, त्याने फरक पडत. मग आंबी हळद आणि रगत रोड आणलेलं होतं आप्पांनी. ते नानीनं मी तुम्हाला दाखवलंच आहे मागच्या ब्लॉगमध्ये की नानीनं कसं बारीक केलं ते खलबत्त्यामध्ये कुटून. मग आता पावडर केली आणि ती चाळून घेतली. आता मी ते पाणी टाकून त्याच्यात गरम करून घेत होते. तर राज म्हणायला लागला, मग मध्ये इकडं माझ्याकडं, मी पण हलवतो. त्यानं घेतला चमचा पण त्याला वाफ लागली वाटतं. तो म्हणतो नको नको आता तूच हलव. मग मी ते मस्तपैकी हलवलं, एकजीव करून घेतलं आणि पूर्ण पाण्यामध्ये असं शिजून घेतलं ते आंबी हळद आणि रगत रोड. त्याला चांगला असा कलर सुटला पिवळा एकदम. मग काढून घेतलं आणि गरम गरमच आप्पांना म्हणलं होतं आप्पा हाताला लावून घ्या. आप्पा म्हणे नको लय गरम येते, थोडंसं थंड होऊ दे. मग मी काय केलं, ते थोडंसं थंड होऊन दिलं आणि तसंच ते आप्पांकडे घेऊन गेले लावायला. मग ते आप्पांनी हाताला लावलं. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याचा कलर आलेला आहे. आणि हो, जर कोणाला जर हॉस्पिटल माहिती असेल स्पेशालिस्ट हाताचं, तर मग नक्की आम्हाला सजेस्ट करा. आम्ही संगमनेरमध्ये वगैरे जर कुठं जर जवळपास जर असेल तर आम्ही नक्की भेट देऊ, जेणेकरून आपणच्या हाताला फरक पडला पाहिजे. फक्त एवढाच आमचा उद्देश आहे. धन्यवाद. आणि चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रायबर किती मोलाचं आहे आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. त्यामुळं सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.